नमस्कार मंडळी, मी उमेश ढेरे, बोरखा बुद्रुक, तालुका घनसंगी, जिल्हा जालना, ऊस उत्पादक शेतकरी। तर हा माझा ऊस 8005। तो हा ऊस गेले खोडा ऊस आहे हा। तर आज हा ऊसाला अक्षरशः 14 महिने कंप्लीट झाले आहेत। आता 15 महिने आता लागलेला आहे। आणि हा ऊस ही व्हरायटी अशी आहे की ही जर 12 महिन्याच्या आतमध्ये जर गेली तर ॲव्हरेज निघते। तर हा हे देणं आम्ही 4-4, 5-5 हजार रुपये टनाने आणले। कशामुळे की ऊस आमचा कारखान्याला लवकर जावा त्याच्यामुळे आम्ही आणले। पण आमचा हा ऊस आज 14 महिने आज कंप्लीट झाले आहेत त्या ऊसाला। आणि गेल्या वर्षी पाणी कमी असताना पण आम्ही ऊस 5 टन पण ऊस आम्ही जेवलेत। कारण याच्या अगोदर जे ऊस आमच्याला काही भेटलं पण या वर्षी तरी आम्हाला ऊसामध्ये काहीतरी घडण, त्याच्यामुळे आम्ही ऊस कशी तरी 65 कुट्टी करून ऊस आणलेत। पण आज अक्षरशः ऊस टायमार जात नाही। आणि भायासाहेबांनी एक व्हिडिओ टाकला होता की बाहेरच्या कारखान्याला कोणी ऊस देऊ नका, आणि तुम्ही जर दिले तुमच्या नोंदी घेणार नाही, मान्य आहे। आणि तिरीच्या नोंदी आम्ही घेणार नाहीत, मान्य आहे आम्हाला। कारण ऊस जास्त झाल्याच्या नंतर पुन्हा अडचणी आम्हाला माहितीच आहे, ते पण आम्हाला मान्य आहे। पण आमचं म्हणणं आहे की हा आम्ही बाहेरच्या कारखान्याला ऊस देणार नाही, तुम्हीच आमचा ऊस न्यायचा। पण जर तुमचे आम्हाला असिस्टंट जर आम्हाला 4था प्रोग्राम चालू आहे आणि असताना जर आम्हाला नाव सांगत नसतील की इतक्या नंबरला आहे म्हणजे आम्हाला पाणी द्यायचं का नाही द्यायचं, आणि जर आम्ही पाणी दिलं तुमची टोळी आली तुम्ही काय म्हणता पाणी म्हणजे पुन्हा आमचा ऊस हे होणार। आणि आज विचारल्यानंतर आज प्रोग्राम चिटकेलेत, 5व्यापासून प्रोग्राम चिटकेलेत, 5, 6, 7, 8, 9, 10 ती चांगली गोष्ट आहे। पण जे 4था चिटकेला नाही, माझं म्हणणं होतं जो 4था होता ते पण चिटका, पण त्यांचं म्हणणं चालू आहे। तर ते चालू आहे तर मग आम्हाला त्याचं नाव सांगा, माझं कितव्या नंबरला नाव आहे। मी त्याला विचारलं माझं कितव्या नंबरला आहे, तर असिस्टंट सांगतो की तुमचे ते कोणते साहेब वरले शेख साहेब त्यांना तुम्ही विचारा। मग माझं म्हणणं आलं की तुम्ही असिस्टंट आहे का तुमचे वरले साहेब असिस्टंट आहेत का? आम्ही भाऊसाहेबांना विचारायचं की माझा कितव्या नंबरला नंबर आहे माझा सांगा, तुम्ही असिस्टंट आहेत मला नंबर माझा सांगा, मी जे रेल ते। आणि ते नंबर सांगायला तयार नाहीत, आणि नंबर सांगायला तयार नाही। आणि हा ऊस इतका आता हे झालंय, आणि याला पाणी नाही द्यायचं का नाही द्यायचं। उद्या जर आम्ही पाणी दिलं तर तुम्हीच काय म्हणता टोळ्या आल्यानंतर ते म्हणते टोळ्या नाही काय नाही। आणि राहिला विषय हा 265 ऊस आहे, हे बघा आता हा 265 ऊस 5 एकर ऊस आहे। आणि हा 5 एकर मध्ये माझ्या त्याच्यामध्ये 2 गट नंबर आहेत, आणि 2 गट नंबर असल्यामुळे वेगवेगळे नाव। पण ऊस 5 एकर आहे, जी 5 एकर नोंद गेले, 1 एकर आहे एका नावावर, 2.5 एकर एका नावावर, 2.5 एकर म्हणजे असे 5 एकर ची नोंद झालेली। आणि हा नोंद बी कशी घेतली आहे यांची, संपूर्ण ऊस लावल्याशिवाय नोंद घेत नाहीत, हे बी आम्हाला मान्य। त्याने संपूर्ण ऊस लावणं झाला त्या टायमाला नोंद घेतली, मग तुम्ही नोंद घेतली ना तर मग जे 5व्या प्रोग्राम मध्ये 2 नंबरला काहीतरी नाव आहे, आणि पुन्हा 10-15 नंबरच्या नंतर दुसरं नाव आहे। मग याचा अर्थ तुम्ही म्हणतात ना आम्ही खालीवर नोंदी करीत नाहीत, मग हे असं काय केलं तुम्ही? म्हणजे ऊस संपूर्ण लावणं झाल्याच्या नंतर तुम्ही नोंद घेतली ना, आणि मग ते बाकीचं नाव कसं काय याच्या पलीकडे गेलं तुम्ही 10-15च्या नंबरच्या नावावर टाकलं हा? मग हा 265 आहे। आणि असे जर तुम्ही म्हणता आम्ही नोंदी खाली, तुमचे असिस्टंट म्हणते हा तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचं आम्ही स्वागत केलं असिस्टंटचं की तुम्ही रिअल चालतात, आम्हाला मान्य रिअल। आम्ही पण म्हणलो की खरंच असिस्टंट भारी गिरी साहेब, कारण ते नोंदी प्रत्यक्ष वावरातून बघितल्यात, आम्हाला त्याला आम्ही कौतुक केलं। खरंच माणूस आहे की रिअल वागले। पण आम्ही कौतुक करणार, पण जर तुम्ही आमचं सोल्युशन जर सांगायला जर नंबर आम्ही विचारतो तर आमचा प्रोग्राम 4था लावलाय, आमचं नाव सांगा, तुम्ही नाव सांगा जर तयार नसताना किती अवघड परिस्थिती आहे। आणि बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊ नका, बाहेरच्या कारखान्याला ऊस नाही तुम्हीच न्यायचा। आणि याच्या अगोदर आम्ही बाहेरच्या कारखान्याला ऊस साहेब तुमच्या मागे पोळपूळ राहिलो, त्या टायमाला आम्ही बाहेरच्या कारखान्याला 1500 ते 1600-1700 रुपयाने बिल आणले, त्यांचे बाहेरच्या कारखान्याला ऊस घातले। त्या टायमाला तुम्हीच म्हणले की ऊसला मडाला कारखान्याला बाहेरच्या कारखान्याला ऊस, आम्ही स्वतः ऊस बाहेरच्या कारखान्याला घातली। तर ह्या वर्षी काहीतरी पदरात पडन
पण अक्षर तुम्ही सांगा याला पैसे देऊ नका, त्याला हे नका करू. तुमचे असिस्टंट तुम्ही कंट्रोल मध्ये त्याला जा विचारा. आणि तुम्ही एक सांगता ना हे इकडे शेतकऱ्याला बोलून देत नाही रे. म्हणजे इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचं त्याच्यामुळे तेरीच माझा अक्षरशः मी आता 15-16 एकर माझा ऊस आहे. आणि याच्या अगोदर आता हे 5 एकर 265 8,005 हा मस्तीन ऊस गेलेला आहे. आणि मस्तीन ऊस गेल्याच्या नंतर बाकीचा ऊस आहे तो वल्ला असल्यामुळं ऊस काढता येत नाही. कारण सगळं पाणी दिल्यानंतर मादामध्ये वल्ल्या मशीन तिथे वळता येत नाही. त्याच्यामुळे म्हणलं हे माझा ऊस सध्या वल्ला या निघत नाही. याच्या अगोदर मी त्यांना म्हणलं होतं की माझं नाव आलं की आई तुम्ही लय लांबे तर पाणी दिलं आणि मग आता म्हणजे मस्तीने काढा. पण आता मस्तीने काढायला वल्ला ऊस आहे, मस्तीने निघत नाही ऊस येऊ. हा आणि 8 दिवस झाले गावामध्ये मशीन उभा. अक्षरशः माझ्या शेतामध्ये मशीन 4 दिवस उभा होती आणि गावामध्ये गेल्यानंतर ती 4 दिवस उभा आहे. कारण का की 4थ्या प्रोग्राम म्हणले शेतकऱ्यांचे ऊस काही ओले असल्यामुळे आणि काहीची तर थोडं असल्यामुळे मशीन लावून घेतलं बसत नसल्यामुळे शेतकरी त्यांनी दिला नाही. तर मग माझं म्हणणं आहे की 4थ्या मध्ये घेतलं 5व्या मध्ये तुम्ही जे शेतकरी ज्यांचे वाळले त्यांचा गाडा काय अडचण तुम्हाला. पण मशीन तर अशी उभा ठेवून 4-5 दिवस तुम्ही हे करू नका ना. पुन्हा मग टोळ्या बी नाही अक्षरशः टोळ्यात 4-5 पुन्हा म्हणा तुमच्या असल्यामध्ये टोळ्यात नाहीत. म्हणजे शेतकऱ्याला एक भीतीचं वातावरण करून टाकले की तुमचा ऊस जातो का नाही जातो. आणि तुम्ही सांगता की ऊस तुमचा 100% जाणार. म्हणजे शेतकऱ्याचं इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे या ऊसामध्ये काय उरलेलं नाही राहिला अवस्था. 2,500 रुपये काय उरणार ऊसामध्ये काय उरत नाही. 12 महिने 16-16 17-17 महिने ऊसाला पाणी भरायचे आणि 4-4-5-5 हजार रुपये पाणी बिणे आणून जर ऊस लावायचे आणि जर जात नसते तर अवघड गोष्ट आहे. त्याच्यामुळं ऊस अवघड शेतकऱ्यांचं ऊस शेतकऱ्यांचं आतापर्यंत सगळा ऊस लावला होता आणि याच्यातून आम्ही निघाले नाही. त्याच्यामुळं की आता ते तुम्ही लोन घेतलं चांगली गोष्ट आहे आणि आम्ही पण मोडून टाकणार. आम्हाला कदर आला अशा इतकी जर अवस्था जर होत असेल शेतकरी काय ते ऊसात पडे भानगडी इतकी अवघड परिस्थिती झालेली आहे.